जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंतया राघवाचा सुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कल्याणाचे नाम कल्याणकारी कल्याणाचे ध्यान सर्वास तारी कल्याणाचा हस्त माझा जयाचे चारी मुक्ती वंदिती पाय त्याचे सद्गुरु समर्थ रामदास योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री दत्तात्रय स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। पुढे बसा। आज या सद्गुरु श्री दत्तात्रय स्वामी महाराजांच्या 300व्या पुण्यतिथी पुण्यस्मरण पर्वामध्ये या पर्वकाळी उपस्थित असलेले शिरगाव मठाचे मठपती शिरगाव आणि ग्वाल्हेर अशा दोन्ही मठांचे मठपती आदरणीय समर्थ भक्त श्री उपेंद्र महाराज शिरगावकर यांना नमस्कार करतो। त्याचबरोबर आज उपस्थित असलेले काल आलेले समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक आणि सर्वांनी ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असे ज्येष्ठ समर्थ भक्त डॉक्टर दत्तात्रयजी रत्नाळीकर काका, गेली सप्ताहभर हे सर्व काम पाहणारे पारायणाचे अर्धवयू त्यांना म्हणता येईल समर्थ भक्त शहाजी बुवा रामदासी, या सर्व कार्यक्रमाचं विश्वव्यापी टेलिकास्ट करणारे आदरणीय विलासजी सप्रे आणि त्यांच्या बरोबर आलेले सर्व ग्वाल्हेरचे, पुणे, सातारा या परिसरातून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या भूमीमध्ये ज्यांचा जन्म झाला, या भूमीमध्ये ज्यांचं दीर्घकाळ वास्तव्य घडलं, ज्यांच्यावरती सद्गुरु दत्तात्रय स्वामींची सावली आहे, असे सर्व शिरगाव ग्रामस्थ आज आपण गेली 4 दिवस जे श्री कल्याण स्वामींचं चरित्र पाहत आहोत त्यातला आज शेवटचा भाग म्हणता येईल। आणि आजच्या तिथीचे अन्य पण काही वैशिष्ट्य आहेत। आता जी आपण रामनामावली म्हटली त्याच्यामध्ये शेवटी हरिहर पावन जय जय राम असं म्हटलं, तर ते हरिहर पावन हे समर्थ शिष्यांपैकी असलेले श्री हरिहर स्वामी होत। समर्थांचे शिष्य त्रिंबक स्वामी आणि त्रिंबक स्वामींचे शिष्य म्हणजे हे हरिहर स्वामी आहेत। तर त्यांनी जी नाममुद्रा गुंफतात कुठल्याही काव्याच्या शेवटी, जसं रामदास म्हणे बापर खुमा देवीवरू असं जे आहे तसं हरिहर पावन जय जय राम असं आज त्यांची फाल्गुन वद्य नवमी, आज त्यांची पुण्यतिथी आहे। त्याचबरोबर विदर्भामध्ये होऊन गेलेले संत श्री देव महाराज ज्यांचे 14 ठिकाणी मठ आहेत आणि ज्यांनी विभांडक ऋषी जे ऋष्यशृंग ऋषींचे पिता, त्या विभांडक ऋषींची रामायणकालीन समाधी शोधून काढली ते देव महाराज आणि योगीराज श्री गुळवणी महाराज यांचे परमशिष्य श्री मामासाहेब देशपांडे महाराज, या सर्व संत सत्पुरुषांचं पुण्यस्मरणाचा दिवस आज आहे। ही सगळी माहिती मला नव्हती, ही आदरणीय रत्नाळीकर काकांनी मला आता सांगितलेली। तर त्या सर्वांनाही नमस्कार करून आपण जो कथाभाग गेली 3 दिवस पाहत आहोत त्याच्या उत्तरार्धाकडे
आज आपण थोडस वळूया. आपण काल योगीराज श्री कल्याण स्वामींनी समर्थ वाङ्मयाची गंगा आपल्या मस्तकी कशी धारण केली आणि आपल्या सर्वांपर्यंत समर्थांचं वाङ्मय त्यांच्या लेखनीतून, त्यांच्या लेखन क्रिया निरूपणाच्या समासाच्या आधारे आपण काल पाहिलं. आणि मग आज आपण पाहणार आहोत की पुढचा उत्तरार्ध त्यांच्या जीवनामध्ये कसा घडला. दासबोधाची रचना झाली, समर्थ वाङ्मयाची रचना झाली. समर्थ रामदास स्वामींनी योगीराज श्री कल्याण स्वामींच्या नाना प्रकारच्या कठोर परीक्षा घेतल्या. त्या सर्व परीक्षांमधून हा सत्शिष्य तावून सुलाखून निघाला. त्याच्याकडून सर्व प्रकारची साधना घडली. सद्गुरु पादसेवन घडलं, रामनामाचा जप घडला. सद्गुरु कृपेने अष्टांग योग पतंजली मुनी प्रणित जो आहे त्या योग मार्गाची परिपूर्ण जी निर्विकल्प समाधीची अवस्था सांगितलेली आहे त्याचा अनुभव श्री कल्याण स्वामींना आला. आणि आपला हा शिष्य आता पूर्ण झालेला आहे, याला पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे, हा सर्वांगाने सद्गुरु पदाचा अधिकारी झालेला आहे हे समर्थांनी जाणलं. हा काळ साधारण 1678 इसवी सन 1678 हा कालावधी आहे. तोपर्यंत कल्याण स्वामींना समर्थचरणी सेवेमध्ये येऊन 30 वर्षाहून अधिक काळ होऊन गेला होता. जवळजवळ 33 वर्ष समर्थांची काया वाचा मनोभावे सेवा श्री कल्याण स्वामींनी केलेली आहे. आणि याचा परिणाम म्हणून स्वाभाविकपणे सद्गुरु आपणासारखी करीती तत्काळ हे जे होतं ते कल्याण स्वामींबरोबर झालेलं आहे. आणि आता श्री कल्याण स्वामी हे सद्गुरु पदाचे अधिकारी झालेले हे समर्थांनी जाणलेलं आहे. आणि आता ही पुढे परंपरा कोण चालवणार असाही विचार कदाचित त्यांच्या मनामध्ये आला असेल. आणि दास विश्रामधाम नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अध्याय क्रमांक 116 आणि अध्याय क्रमांक 117 याच्यामध्ये श्री कल्याण स्वामींचं चरित्र आत्माराम स्वामींनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक सुंदर ओवी सांगितली आहे. ते म्हणाले की समर्थ कल्याण स्वामींना काय म्हणाले, द्यावयान दिसती आता काही पदार्थ, तुझकडे आता वोपिले गुरुत्व, तुझ्या हृदयांतरी राहणे मात, जाई महंती करावया. समर्थांनी कल्याण स्वामींना एक दिवस बोलावून घेतलं आणि म्हणाले, कल्याणा किती वर्ष तू माझी सेवा करतोयस, नाना प्रकारच्या मी तुझ्या परीक्षा घेतल्या. काल आपण पाहिलं ना ब्रह्मपिशाचा प्रसंग, अगदी प्राणांतिक परीक्षा घेतलेल्या आहेत, सर्व प्रकारच्या परीक्षा घेतल्या. रामरायाची तू मनापासून भक्ती केली, आता मी तुला प्रसाद म्हणून काय देऊ, नारळ देऊ का फुलाचा हार देऊ व कुठली वस्तू देऊ जेणेकरून तुझी ही साधना पूर्ण झाली, काय प्रसाद देऊ. समर्थ म्हणाले, द्यावयान दिसती आता काही पदार्थ, कुठलाही पदार्थ तुला काय वस्तू रूपाने देऊ. म्हणून ते म्हणाले, तुझकडे आता गोपिले गुरुत्व, जे गुरु परंपरा आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वंदे रामदासो जगद्गुरुं. समर्थांपर्यंत आलेली गुरु परंपरा आदिनारायण त्या निर्गुण निराकार परमात्म्यापासून सुरू झालेली परंपरा, जी प्रभू श्री रामचंद्र, वसिष्ठ ऋषी, मारुतीराय आणि समर्थांपर्यंत ती आलेली आहे गुरु परंपरा. आणि ते जे गुरु तत्व आहे, सद्गुरु तत्व आहे, ते सर्वांमधून त्याच सामर्थ्याने, त्याच कलेने प्रकट झालेलं आहे. ते गुरुत्वच मी तुला देतो. ज्या वेळेला असा शिष्य परिपूर्ण झाला तेव्हा सद्गुरु पदच त्याला, त्याचे जे सद्गुरु आहेत ते देतात. आणि समर्थांनी कल्याण स्वामींना सांगितलं की आजपासून तू सद्गुरु पदाचा अधिकारी आहेस. माझं वास्तव्य तुझ्या हृदयामध्ये, तुझ्या हृदयांतरी राहणे मात. माझं वास्तव्य कुठे आहे, तर ते अमुक स्थानी आहे का फक्त, तर समर्थ म्हणतात की तुझं जे हृदयावकाश आहे, तुझं जे हृदय कमल आहे, तिथंच माझं वास्तव्य आहे. आणि समर्थांनी त्यांना आज्ञा केली, जाई महंती करावया. आता तू महंत हो. आणि महंती करण्यासाठी म्हणून तू या सज्जनगडावरून बाहेर पडून जे काही रामकार्य आहे ते करायचंय. महंते महंत करावे,
युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करो न विखरावे, नाना देशी श्रीराम. समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलंय, एका महंतांनी करायचंय काय, तर आपल्यासारखा दुसरा तयार करायचा आहे. आजच्या भाषेमध्ये ज्याला बी अँड मेक असं म्हटलं जातं, की स्वतः तयार व्हा आणि इतरांना तयार करा. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा हाच उपदेश केलेला आहे. महंतांनी आपल्यासारखे महंत करावे, त्यांना युक्ती बुद्धीने तयार करावं, सर्व प्रकारचा शारीरिक मानसिक सर्व प्रकारचा विकास करावा आणि त्यांना सर्वही प्रकारचं प्रशिक्षण देऊन जाणत करून, अतिशय उत्तम शब्द वापरलाय समर्थांनी, एका ठिकाणी साठवून ठेवू नये. रमता जोगी बहता पाणी, त्याला विखरून वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्याला पाठवून द्यावं, जेणेकरून तो त्याच्यासारखे शिष्य तयार करेल, त्याच्यासारखे महंत तयार करेल. ही गुरु शिष्य परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीचा अध्यात्माचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. आता आपण गावोगावी पाहतो की भागवत चालू आहे, रामकथा चालू आहे, दासबोध चालू आहे, गाथा चालू आहे. हे आपल्यापर्यंत पोचलं कसं, तर हे आपल्यापर्यंत पोचलं ते गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून. कुठलाही संप्रदाय असो, कुठलाही प्रदेश असो, कुठलाही काळ असो, ही गुरु शिष्य परंपरा आपल्याकडं अविच्छिन्न आहे. आणि आजही समर्थ परंपरेमध्ये, समर्थांच्या परंपरेमध्ये असे सत्पुरुष आहेत की ज्यांच्यापर्यंत ही थेट गुरु शिष्य परंपरा वेगवेगळ्या मठांमधून चालू आहे. तर ही गुरु शिष्य परंपरेतलं पुढचं जे सुवर्ण पर्व म्हणता येईल, पुढची एक महत्वाची कडी म्हणता येईल, असा तो प्रसंग म्हणता येईल. वारकरी पंथामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, विधले संपूर्ण माझे हाती. नाथ परंपरेमध्ये गोरक्षनाथ आणि मत्स्येंद्रनाथ, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, सगळ्या संप्रदायामध्ये ही गुरु शिष्य परंपरा अशीच चालू आहे. आणि समर्थ संप्रदायामध्ये सुद्धा तो क्षण आला होता ज्या वेळेला समर्थ म्हणतायत की तुझ्याकडे आता वोपिले गुरुत्व. सद्गुरुपदी श्री कल्याण स्वामींना समर्थांनी आरूढ केलेलं आहे. आता ही समर्थांची आज्ञा योगीराज कल्याण स्वामींनी ऐकलेली. समर्थ म्हणतात, सगुण मूर्तीचा प्रेमतंतू तोडू नये. कितीही तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं, कितीही वेदांताचं अध्ययन झालं, नाना प्रकारची आपल्याला सिद्धांत माहीत झाले वेदांतामधले, पण आपण जर पाहिलं तर सर्वही संतांच्या जीवनामध्ये या सगुण भक्तीचा परिपोष झालेला दिसतो. सगळ्यांची एक उपासनेची मूर्ती आहे, सगळ्यांचं एक आराध्य सगुण दैवत आहे, जो निर्गुण निराकार परमात्मा आहे. तो कुठल्या न कुठल्या रूपात सद्गुरूंच्या रूपामध्ये प्रकट झालेला आहे आणि त्याच्याबद्दलचं प्रेमभक्ती ह्या सर्व संतांच्या जीवनात दिसतंय. ते कल्याण स्वामींच्या जीवनामध्ये त्यांचं आराध्य दैवत म्हणजे त्यांचे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी. गेली 30 वर्ष त्यांची सेवा केलेली आहे. काया वाचा मनोभावे दिवस रात्र सावलीप्रमाणे त्यांच्या बरोबर श्री कल्याण स्वामींचं जीवन व्यतीत झालेलं आहे. आणि साध्या व्यावहारिक जीवनामध्ये जरी आपण 30 वर्ष कोणाबरोबर राहिलो असलो आणि त्याच्यावर जर आपलं प्रेम असलं तर त्याच्याबद्दलचा वियोग आपल्याला किती क्लेशदायक असतो. आणि इथं तर एक असा अलौकिक संबंध आहे, जन्मजन्मांतरीचा गुरु शिष्यांचा संबंध आहे. आणि हे बहिश्चर प्राण आहेत समर्थांचे. आणि कल्याण स्वामींना तर स्वतंत्र काही अस्तित्वच नाही. समर्थ हेच जणू त्यांचं सगळं जीवनाचं सार सर्वस्व आहे. अशा समर्थांच्या चरणांचा वियोग होणार ही कल्पनाच किती असह्य आहे. आणि मग समर्थांची आज्ञा ज्या वेळेला कल्याण स्वामींनी ऐकली त्यावेळेला ते म्हणाले, महाराज हे सोडून दुसरं काहीतरी सांगावं. ही आज्ञा माझ्याच्यानं पाळणं होईल असं मला वाटत नाही. कारण ज्याच्यासाठी सगळं काही सोडलेलं आहे त्यांची चरण सोडून दूर जायचे. त्या सगुण ध्यान तर अंतरलं, बाकी सगळा वेदांत खराय, चराचरात ते आहे, सगळं खरंय. कल्याण स्वामी तिथं म्हणतात की मला दुसरी काहीतरी आज्ञा सांगा. समर्थ म्हणाले, अरे कल्याणा, तुझ्या हृदयामध्ये तुला नित्य परिचिती आहे, नित्य अनुभव येईल माझा. आणि समर्थांनी श्री कल्याण स्वामींना सांगितलं की नाही, आता तुला रामकार्यासाठी बाहेर पडायचंय. कल्याण स्वामी सज्जनगडावरून खाली का उतरले याचे नाना प्रकारची मतमतांतर
आपण वेगवेगळ्या कीर्तन प्रवचनांमधून ग्रंथांमधून वाचत असतो, ऐकत असतो. याला आधार काय? तर सांप्रदायिक आधार आपल्याला या दासविश्राम धाम ग्रंथामध्ये सापडतो. जगदोद्धार करी तू आता. समर्थ ज्या वेळेला तरुण होते, त्यांची साधना पूर्ण झालेली आहे आणि साधना पूर्ण होऊन भारत भ्रमण करता 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 ते हिमालयामध्ये गेले. हिमालयामध्ये गेल्यावरती एका हिमालयाच्या त्या शिखरांकडे ते पाहत होते. एका अलकनंदा नदी जी तिथं आहे, त्या अलकनंदा नदीच्या काठी असलेल्या एका शिखरावरती समर्थ गेलेले. उत्तुंग वातावरण आहे, पवित्र वातावरण आहे, देवतात्मा हिमालयाचं दर्शन समर्थ घेत आहेत. आणि ते सगळं भगवान शंकरांचा प्रभाव असलेलं म्हणा. समर्थांमध्ये तो वैराग्य भाव प्रकट झाला आणि म्हणाले, ही देहाची खोळ तर आता कशाला ठेवायची आहे, ही देहाची उपाधी तर कशाला ठेवायची आहे, आता कशाला मर्यादित राहायचं या देहामध्ये. आता आपण या अलकनंदा नदीमध्ये हा देह समर्पित करू आणि आपल्या मूळ स्वरूपी विलीन होऊन जाऊ. आणि भक्त प्रल्हादानी जशी त्या शिखरावरून एक प्रकारे त्यांना टाकण्यात आलं, तसंच समर्थांनी त्या शिखरावरून स्वतःचा जो नश्वर पार्थिव देह आहे तो झोकून दिला. आणि सांप्रदायिक ग्रंथांमध्ये असं वर्णन आहे, प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्रांनी समर्थांना झेललेलं आहे. आणि ते म्हणाले की तुम्हासी जगदोद्धार करणे आहे, तुमची तनु ती आमुची तनूप आहे, दोन तपे काया रक्षिली धर्म संस्थापने कारणे. जसं प्रल्हाद बाळाला नारायणाने भगवान विष्णूंनी झेललं, तसंच समर्थांना रामरायांनी झेललेलं आहे. समर्थांच्या मनात विरक्ती निर्माण झाली, ह्या देहाची उपाधी कशाला, ब्रह्मानंदी लागली टाळी आता देहाते कोण सांभाळी, ह्या भावात असताना रामराय समर्थांना म्हणाले की तुम्हासी जगदोद्धार करणे आहे. हा जो अवतार झालेला आहे हा फक्त स्वानंद भोगण्यासाठी नाही झालेला, त्याची तर नित्य अनुभूती आहे, परंतु तुम्हाला जगदोद्धार करायचा. ही जी माणसं बुडतायत त्यांना वर काढायचंय, त्यांना तरवायचंय. तुमची तनु ती आमुची तनूप आहे. हे जे तुम्हाला दिलेलं आहे ना, हा देहाचा संघात, हे जे पंचमहाभूतांनी बनवलेला हा जो देह दिलेला आहे, तो तुम्ही तुमचा समजू नका, तो तुम्ही आमचा समजा, म्हणजे रामरायाचा समजा. रामराय असं म्हणाले, दोन तपे काया रक्षिली. टाकळीच्या कठोर साधनेत जेव्हा मासे समर्थांच्या त्या पार्थिव त्या पंचभौतिक देहाचे लचके तोडत असत, अनेकदा भिक्षा मिळत नसे, ती 12 वर्षाची कठोर साधना आणि नंतरच हे भारत भ्रमण, इथं समर्थ वनामध्ये गुहांमध्ये कुठं कुठं त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. ही दोन तपे काया का रक्षली रामरायांनी, तर धर्म संस्थापने कारणे, पुन्हा धर्म संस्थापना करायची. जी आज्ञा रामरायांनी समर्थांना केली की तुम्हाला जगदोद्धार करायचा आहे, तीच आज्ञा समर्थांनी कल्याण स्वामींना केलेली. तर जगदोद्धार करण्यासाठी म्हणून कल्याण स्वामी गडावरून खाली का आले, तर ह्याचं स्पष्ट उत्तर आहे, ज्याला आभार आपल्याकडे आहे, तो म्हणजे जगदोद्धार करण्यासाठी. जगदोद्धार म्हणजे ही बहिर्मुख झालेली आणि धर्मापासून तुटलेली जो समाज आहे त्या सगळ्याला मार्गावरती आणण्यासाठी, गाडी जी रुळावरून घसरली त्या गाडीला रुळावर आणण्यासाठी कल्याण स्वामी गडावरून खाली आले. आणि कसे आले याचं सुंदर वर्णन त्या दासविश्रामधाम ग्रंथात आहे. आणि मग समर्थांची आज्ञा झाली, कल्याण स्वामींच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले, त्यांनी अश्रूंचा अभिषेक समर्थांच्या चरणी घातला. म्हणाले, महाराज काही जरी झालं तरी तुमच्यापासून अंतर पडू नये. समर्थांनी त्यांना ते वरदान दिलेलं आहे. आणि त्या रात्री सज्जनगडावरती कल्याण स्वामींचं कीर्तन झालं. करी कीर्तने नारदासार खाची, अशा प्रकारचं कीर्तन नारद मुनी जसं करतात तसं कीर्तन सज्जनगडावर झालं. आणि या कीर्तनाच्या श्रवणाला, कीर्तन ऐकायला प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी बसलेले. कल्याण स्वामी कीर्तन करतायत आणि समर्थ ते ऐकतायत, असं ते अलौकिक दृश्य आहे. आणि कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावरती समर्थ उठले. समर्थांनी कल्याण स्वामींना आलिंगन दिलं. समर्थांनी कल्याण स्वामींना फेटा बांधला. हे सगळं वर्णन त्या ग्रंथात आहे. आणि वोपुनी जपमाळ स्वकरीची वाढव म्हणितले पारंपर्य. समर्थ काय म्हणाले,
स्वतःच्या करी असलेली जपमाळ, रामनामाची जी जपमाळ आहे, स्वतःच्या हातातली जपमाळ त्यांनी कल्याण स्वामींना दिली आणि वाढव म्हणतले पारंपर्य. आता इथून पुढची परंपरा तू वाढव, असं समर्थ म्हणाले. आता हे ग्रंथात जसं आहे तसं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे संदर्भ सापडतात. 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला 2-3 वर्षापूर्वी अंबेजोगाई मठामध्ये बैठक होती, त्यावेळेला परळी वैजनाथला गेल्यावरती तिथल्या मठपतींनी असं सांगितलं की इथल्या मारुतीरायांची स्थापना समर्थांनी केलेली आहे. इथं त्या मठात मारुतीरायांची जी मूर्ती ती समर्थांनी स्थापन केलेली आहे. आणि मग तिथल्या भक्तांनी प्रार्थना केली, इथं रामरायांचं आगमन होईल का, इथं प्रभू श्री राम प्रकट होतील का. असं म्हटल्यावरती समर्थ त्यांना असं म्हणाले की रामरायाची स्थापना आता कल्याण स्वामी करतील आणि तिथल्या श्रीराम मूर्तींची स्थापना योगीराज श्री कल्याण स्वामींकडून झालेली आहे. म्हणजे समर्थांच्या हयातीमध्येच ही परंपरा पुढं 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 अशी चालत गेलेली आहे. आणि मग कल्याण स्वामींचं कीर्तन झालं. समर्थांनी स्वतःची जपमाळ कल्याण स्वामींच्या हाती सोपवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कुठं जायचं हा प्रश्न होताच. आणखी समर्थांनी तेही उत्तर दिलेलं आहे. डोमगाव आणि त्या परंपरेत एक परंपरेने कथा सांगतात की कोणे समर्थ जेव्हा भारत भ्रमणामध्ये होते आणि त्याच्यानंतर आपल्या कृष्णागिरी आले तरी देखील त्यांची भ्रमंती चालूच होती. मग एकदा ते त्या मराठवाड्यामध्ये गेले होते आणि श्रमहरणी सीना नदीच्या काठी वाळवंटातून जाताना समर्थ पुढं कथा सांगतात, रामकथा सांगतात, काहीतरी सुखसंवाद करतायत आणि पाठीमागून कल्याण स्वामी हुंकार देतायत, हो स्वामी बरोबर आहे, आणखी प्रश्न विचारतायत, हुंकार देतायत. आणि असं करत 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 त्या वाळवंटातून जाताना समर्थांच्या लक्षात आलं, काही वेळ झाला, काही मिनिट झाले असतील म्हणा, की हुंकाराचा प्रतिसादच येत नाहीये. आणि म्हणून समर्थांनी मागं वळून पाहिलं तर कल्याण स्वामींची छाटी म्हणजे त्यांच्या अंगावरचं वस्त्र एका झाडाला तिथं अडकलं होतं. मग समर्थांनी त्यांना सांगितलं, अरे तुझं वस्त्र काढ आणि तिथं काही खूण करून ठेव दगडांची, ज्याला बैसका म्हटलेलं आहे त्या ग्रंथामध्ये. आणि तिथं त्यांनी दगडांची खूण केली आणि तिथंच ते दोघं 3 दिवस राहिलेले, समर्थ आणि कल्याण स्वामी, असं परंपरेने पण सांगतात. आणि श्री आत्माराम स्वामींनी सुद्धा त्या दासविश्राम धाम ग्रंथात लिहिलेलं आहे. मग समर्थांनी सांगितलं, कल्याणा जिथं आपण 3 दिवस राहिलो होतो ना, त्या श्रमहरणी सीना नदीच्या काठी डोमगाव नावाचं जे गाव आहे ते डोमगाव आणि परंडा या ठिकाणी जाऊन तू वास्तव्य कर आणि तिथल्या लोकांचा उद्धार कर. तिथंच का जायचंय तर तिथं जर आज पाहिलं राजकीय दृष्टीने तर तिथं एक मोठा भुईकोट किल्ला आहे, प्रचंड मोठा किल्ला आहे, शनिवारवाड्याहून मोठा किल्ला आहे तुलना जर करायची म्हटलं तर तिथं अनेक राजकीय हालचालींचं ते त्या काळात मध्ये केंद्र होतं. त्याच्या दक्षिण बाजूला निजामशाही होती हैदराबादच्या दिशेने आणि विजापूरच्या दिशेने गेलं तर आदिलशाही होती. त्याच ठिकाणून आजही वरच्या बाजूला नगर जिल्हा सुरू होतो जिथं पुन्हा निजामशाही होती. तर या परिसरामध्ये सगळ्या बाजूनी परकीयांचं आक्रमण झालेलं आहे. तर तिथं काहीतरी रामरायाची मारुतीरायाची उपासना होणं अत्यंत आवश्यक होतं. आणि म्हणून समर्थांनी श्री कल्याण स्वामींना म्हणजे कधी काळी फिरायला आल्यावरती त्यांच्या मनामध्ये तो समर्थांचा विचार आला असावा आणि त्यांनी सांगितलं, आपण जिथं 3 दिवस वास्तव्य केलं होतं तिथं जाऊन तू जगदोद्धार कर, जगाचा उद्धार कर. ही सगळी आज्ञा समर्थांची झालेली आहे. आणि कल्याण स्वामी सज्जनगड उतरताय. सज्जनगड ज्यावेळेला ते उतरायला आले त्यावेळेला त्यांच्याबरोबर स्वतः समर्थ रामदास स्वामी गडावरून खाली आले. कल्याण स्वामींबरोबर त्यांनी 4 मुलं दिली. त्याच्यामधले एक जे झाले ते डोमगाव मठाचे पुढचे उत्तराधिकारी श्री मुदगल स्वामी, दुसरे जे झाले ते तडवळे मठाचे जे आहेत जगज्जीवन स्वामी तथा जगन्नाथ स्वामी, तिसरे वाटतं पांगरी मठपती, पांगरी मठाचे मठपती आणि आणखीन एक भीमस्वामी, असे 4 जे लहान लहान जशी समर्थांनी ही कल्याण आणि दत्तात्रय 8 आणि 10 वर्षाची मुलं घेतली होती तशी 4 मुलं समर्थांनी पुढची परंपरा चालवण्यासाठी म्हणून कल्याण स्वामींबरोबर दिलेले. एक घोडा दिला
त्याचबरोबर रस्त्यामध्ये जाताना शिधा दिला, म्हणजे आई वडील एखादा मुलगा गावाला जाताना जे जे करतात ते सगळं समर्थांनी कल्याण स्वामींसाठी केलं, असं त्या ग्रंथामध्ये वर्णन आहे. आणि मग कल्याण स्वामींनी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला. आणि हा सगळा परिवार, अनेक गडावरची मंडळी पण कल्याण स्वामींबरोबर होती, सगळे आले. गडावरून उतरून कुठे आले, तर गडावरून उतरून स्वाभाविकपणे शिरगावला आलेले. आणि गडावरून उतरल्यावरती पहिल्यांदा जेव्हा डोंगरावकडे मार्गक्रमण झालं, पहिल्यांदा ते इथं शिरगावला आले. आणि अनेक दिवस ते त्यांचं वास्तव्य शिरगावमध्ये होतं, असं त्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. इथं कल्याण स्वामींची कीर्तनं झाली. स्वाभाविकपणे सद्गुरू दत्तात्रय स्वामी महाराज सुद्धा इथं उपस्थित असणार आहेत. कदाचित त्यांच्या मातोश्री देखील असतीलच त्या काळामध्ये. तर आईची भेट घेतली असेल, भावाची भेट घेतली असेल, आणि राम लक्ष्मणांसारखे असलेले हे बंधू इथं अनेक दिवस वास्तव्य झालं, कीर्तनं झाली. आणि मग इथून पुढचा कल्याण स्वामींचा प्रवास त्यांच्या कार्यक्षेत्राकडे सुरू झालेला आहे. इथून ते पंढरपूरला गेले. आणि मग छोटे छोटे प्रसंग आहेत, काय काय घडलं त्या प्रवासामध्ये. तर आपल्याला माहिती आहे, आजही या भागामध्ये जंगल आहे. तर पंढरपूर आणि त्या परिसरात तेव्हा दंडकारण्य होतच होतं. तर त्यांना या सगळ्या समूहाला, या समुदायाला हनुमंत नावाच्या एका दरोडेखोराने अडवलं. आणि बाकीचे सगळे घाबरायला लागले की आता काय होणार, जंगलामध्ये आपण सगळे भक्ती मार्गातली माणसं, शस्त्र नाही, काही नाही, कसं होणार आपलं. मग समर्थ म्हणाले, अरे तुम्ही समर्थांचं नाव घेता ना, मग भवाच्या भयाला कशाला घाबरता. आणि वर्णन काय आहे, तर समर्थांनी, कल्याण स्वामींनी फक्त एक कटाक्ष टाकला त्या दरोडेखोरावरती. कल्याण स्वामींचा फक्त एका पाहण्यानी, कल्याण स्वामींच्या एका दृष्टिक्षेपानी त्या हनुमंताचं हृदय परिवर्तन झालं. म्हणजे त्याचं हृदय बदललं. म्हणजे आपण जे योगीराज म्हणजे म्हणतो ते काय आहे, तर योग बल काय असतं, सद्गुरूंचं सामर्थ्य काय असतं. आता काही जणांना या चमत्कार अतिशयोक्ती वाटेल, पण असं नाहीये. एखाद्या चांगल्या माणसाच्या सहवासात जर आपण तासभर जाऊन बसलो ना, तर आपणही तसे व्हायला लागतो. हा संघाचा परिणाम आहे, हा सत्संगाचा परिणाम आहे. आणि सद्गुरू कल्याण स्वामी काय आहेत, तर ते सद्गुरूच आहेत ना, त्यांच्याकडे तो आहेच ते सामर्थ्य. तर त्यांनी फक्त एक कृपा कटाक्ष टाकला. आणि जो लुटायला आलेला दरोडेखोर होता हनुमंत नावाचा, तो यांच्या चरणांवरती कोसळला. कल्याण स्वामी म्हटले, अरे हे सगळं कशासाठी हे करतोस तू, हे करण्याच्या पाठीमागचा हेतू काय, कारण काय. तो वाल्याच होता. जसा रामायणातला तो दरोडेखोर, तसाच हा दरोडेखोर. तो म्हणाला प्रपंचासाठी करतो. ते म्हणाले, मग तुला प्रपंचासाठी पाहिजे ना, तर आमच्या बरोबर हे सगळं जे धनधान्य आहे ते तू घेऊन जा. तर तो म्हणाला, महाराज माझी चूक झाली. मग म्हणाले, हे सगळं धनधान्य घेऊन जा, पण आजपासून हा मार्ग सोड. आणि त्याच्यावरती स्वामींचा एवढा प्रभाव पडला. स्वामींनी म्हणजे कल्याण स्वामींनी त्या हनुमंत दरोडेखोराला तिथं रामनामाचा उपदेश केलेला आहे. आणि तो दरोडेखोर त्याची सगळी टोळी घेऊन कल्याण स्वामींना सोडायला त्या जंगलाच्या बाहेर आलेला आहे. म्हणजे सामर्थ्य काय असतं तर या प्रसंगावरून दिसून येतं. तिथून ते पंढरपुरामध्ये आले. कल्याण स्वामी पंढरपुरात आले. आणि पंढरपुरात आल्यावरती अशी बातमी पसरली की समर्थ रामदास स्वामी पंढरपुरात आलेले. लोकांना असं वाटलं की अनेक वर्षापूर्वी समर्थ इथं आले होते, आता पुन्हा समर्थ आलेत काय की. काही जणांनी जवळ जाऊन पाहिलं, अहो म्हणाले समर्थ नाहीयेत, समर्थांचे पट्ट शिष्य आलेले, ते समर्थांसारखेच दिसतात. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या तीरी कल्याण स्वामींची कीर्तनं झालेली आहेत. पुढं मग सगळे ग्रामस्थ त्यांना पंढरपूरच्या वेशीपर्यंत सोडायला आले. तिथून पुढे ते तुळजापूरला गेले. तुळजापूरला गेल्यावरती तुळजा भवानी मातेचं स्तवन केलं, तुळजा मातेची प्रार्थना केली. आणि तिथून पुढे ते त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ते डोंगाव आणि परंडा, जिथं समर्थांनी ती कर्मभूमी सांगितली तिथं आले. आजचा जो उस्मानाबाद जिल्हा, त्याला कागदावरती उस्मानाबाद असं नाव आहे, त्याचं खरं नाव धाराशिव जिल्हा असं आहे. तिथं धारासूर मर्दिनीचं प्राचीन मंदिर आहे. त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आजच्या दृष्टीने परंडा तालुका आहे. इथून जर आपल्याला जायचं असेल तर सातारा, पंढरपूर, कुर्डवाडी रेल्वे स्टेशन आणि तिथून 25 किलोमीटर वरती परंडा तालुका आहे. त्या परंडा तालुक्यामध्ये परंडाच्या तिथं श्री कल्याण स्वामी आले. आणि तिथं त्यांनी काय सुरू केलं तर धर्मसंस्थापना सुरू केली. काय केलं तिथं कल्याण स्वामींनी, तर दासबोधाचं वाचन, अध्ययन, चिंतन, मनन
अनुग्रह देणे, रामनामाचा जप, मारुती मंदिरांची स्थापना, अशा प्रकारे कल्याण स्वामींनी तिथं कार्य सुरू केलेलं आहे. 4 महिने परंड्यामध्ये, 4 महिने त्या परंड्यापासून 8 किलोमीटर असलेल्या, जसं हे शिरगाव नावाचं गाव आहे तसं तर डोमगाव नावाचं गाव आहे. त्या 4 महिने डोमगावला आणि त्या डोमगावच्या पलीकडं डोणजा नावाचं गाव आहे, जिथं पुन्हा रेणुका मातेचं स्थान आहे. त्या डोणजाला असे वर्षातले 4 महिने ह्या 3 गावांमध्ये त्यांचा वास्तव्य असे आणि त्या वास्तव्याच्या दरम्यान आजूबाजूच्या प्रदेशामध्ये त्यांचा संचार असे, फिरणं होत असे. अशी जवळजवळ सन 1678 सालापासून इसवी सन 1714 पर्यंत कल्याण स्वामींचं वास्तव्य त्या प्रदेशामध्ये झालेलं आहे. आणि मग सन 1680 मध्ये हनुमान जयंतीला श्रीमंत योगी, म्हणजे ते योगी जे होते, छत्रपती पुण्यश्लोक शिवाजी महाराज यांनी आपली लीला पूर्ण केली आणि ते स्वधामी गेले. समर्थांना हे वृत्त कळालं आणि समर्थांनी सुद्धा आवरावर करायला सुरुवात केली. आणि माघ वद्य नवमी शके 1603 ला समर्थांनी सुद्धा आपला अवतार संपूर्ण केला. मोठा प्रसंग आहे. दासनवमीच्या उत्सवामध्ये समर्थांच्या अवतार समाप्तीचा प्रसंग सुद्धा 1 तासभर सांगितला जातो, तास 1.5 तास. समर्थांना हे सगळं समोर दिसत असणार आहे. उद्धव स्वामी असताना समर्थ म्हणाले, रघुकुळ टिळकाचा वेध सन्निध आला, तदुपरी भजनासी पाहिजे सांग केला. उद्धव स्वामींनी या श्लोकाचा अर्थ जाणला आणि ते म्हणाले, अनुदिनी नवमी मानसी आठवावी, सकल लगबगीने कार्यसिद्धी करावी. आणि मग शेवटचे 5 दिवस तंजावरून आणलेल्या श्रीराममूर्तींचं ध्यान समर्थांनी केलं. राम माझे मनी, राम माझ्या ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझा. ही समर्थांची जी स्थिती अंतरस्थिती होती, त्यांनी त्या रामरायाचं ध्यान केलं शेवटचे 5 दिवस आणि स्वतः स्वरूपी लीन झाले. रामरायामध्ये त्यांचं तेज विलीन झालेलं आहे. आणि समर्थांनी ज्या वेळेला अवतार संपूर्ण केला, त्यावेळेला त्यांच्या पार्थिवाचे जे संस्कार आहेत, अंतिम संस्कार, ते त्यांचे प्रथम शिष्य श्री उद्धव स्वामी यांनी केलेले आहेत. समर्थांनी ती जागा दाखवून ठेवली होती. एक खळगा गडावरती होता, तिथं समर्थांचे पार्थिव संस्कार करण्यात आले, अंतिम संस्कार करण्यात आले. आणि त्याच्यातून एक स्वयंभू शिला प्रकट झालेला आहे, स्वयंभू शिला प्रकट झालेली आहे. असा हा समाधी प्रसंग आपण 1-2 मिनिटांमध्ये पाहू. पुढे जाऊया. ज्या वेळेला समर्थांनी समाधी घेतली, त्यावेळेला त्यांचे पट्ट शिष्य योगीराज कल्याण स्वामी हे डोमगाव आणि परंडा या भागामध्ये होते. ते त्या प्रसंगाला तिथे नव्हते. ज्या वेळेला त्यांना ही वार्ता कळाली की सद्गुरूंनी त्यांचं जे नश्वर देह आहे तो पंचत्वात विलीन केलेला आहे, स्वतः समर्थ श्री रामचरणी विलीन झालेले, मग ते जे सगुणाचं जे प्रेम होतं ना, तो प्रवाह पुन्हा प्रवाहित झाला. त्यांना वाटलं की इतके वर्ष ज्यांच्या आपण सावलीमध्ये वाढलो, इतकी वर्ष ज्यांच्या दर्शनामुळे आपले नेत्र तृप्त झाले, ते दर्शन आता आपल्याला होणे नाही. आणि म्हणून जसं एखादं वासरू संध्याकाळी गायी जेव्हा चरून येतात, धावत सुटतं दावं तोडून, तसं हे ब्रह्मनिष्ठ कल्याण स्वामी जे आहेत, योगीराज आहेत, ते त्या समर्थांच्या दर्शनासाठी व्याकुळतेनी गडावरती आलेले, जणू धावतच आलेले. आणि त्यांनी समर्थांच्या समाधीला अश्रूंचा अभिषेक घातला. ते म्हणाले, महाराज, ते आम्हाला सगळं मान्य हो, तुम्ही चराचरात आहात, सर्वत्र तुम्हीच आहात, पण तुमचं दर्शनाला आम्ही आज अंतरलेलो आहे. तुमचं सगुण दर्शन आम्हाला आता होईल काय? आणि म्हणून कल्याण स्वामी प्रार्थना करतायत समर्थांच्या चरणी. आणि आपला लाडका शिष्य आलेला आहे, खरोखर तो शेवटच्या क्षणी नव्हता, म्हणून ती सज्जनगडावरची जी स्वयंभू समाधी आहे समर्थांची, ती दुभंगली आणि समर्थांचं ज्योतिर्मय सगुण साक्षात्कारी दर्शन श्री कल्याण स्वामींना झालं. आणि कल्याण स्वामींनी त्या दर्शनाने तृप्त झाले. समर्थांनी वरदहस्त केला आणि समर्थांनी श्री कल्याण स्वामींना शेवटचा
उपदेश केला. म्हणजे शेवटचा म्हणजे प्रकट स्वरूपामध्ये शेवटचा उपदेश केला. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर श्रीराम. आत्मा रामदास बोध माझे रूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी श्रीराम. नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट गवसेल की श्रीराम. समर्थ म्हणाले की काया आणि वाणी ही जाण्यासाठीच प्राप्त झालेली आहे. तुम्ही म्हणाल की काया आणि वाणी गेली. समर्थ म्हणतात परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. जोपर्यंत हे विश्व आहे, हा खेळ जोपर्यंत मांडलेला आहे, तोपर्यंत समर्थांचा अस्तित्वाचा अनुभव आजही सगळ्यांना आहे. पण मला पाहायचं कुठं, माझं दर्शन कुठं घ्यायचं? जसं मूर्तीमध्ये घ्यायचं तसं श्रीमद ग्रंथराज दासबोध, आत्माराम, मनोबोध हे सगळं समर्थांचं वाङ्मय म्हणजे त्यांची वाङ्मयी मूर्तीच आहे. समर्थ म्हणतात माझे रूप स्वतः सिद्ध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध. आणि म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका, तुम्ही खेद करू नका, आणि यानेच तुम्हाला सायुज्यता प्राप्त होईल. हा समर्थांचा उपदेश श्री कल्याण स्वामींना झाला. आणि समर्थांना पुन्हा पुन्हा नमस्कार करून श्री कल्याण स्वामी गडावरच्या सगळ्या गुरुबंधूंची भेट घेतली. उद्धव स्वामींना सांगितलं मला समर्थांनी तिकडे जायला सांगितलंय, मी तिथं त्यांची सेवा करतोय. सगळ्यांना भेटले, अक्का स्वामींना भेटले आणि गडावरून खाली उतरले. आणि गडावरून खाली उतरत उतरत ज्या वेळेला पायथ्याशी आले, समर्थांची आठवण पुन्हा एकदा दाटून आली आणि त्यांनी पाठ वळवून पाठीमागं पाहिलं. आणि अनेक दशक, 3.5 दशक तिथं कल्याण स्वामींचं वास्तव्य म्हणजे त्या परिसरामध्ये, गडावर तर समर्थ शेवटची 6 वर्षच होते, ते सगळ्या वास्तव्याच्या खुणा त्यांच्या अंतःकरणामध्ये दृष्टीगोचर झाल्या. त्यांना दिसायला लागलं की इथं समर्थ ध्यानाला बसत असत, इथं समर्थांची वस्त्र वाळत घातली असत, इथं याच कड्यावरून समर्थांची छाटी उडाली होती. आणि त्यांना सगळ्या त्या सज्जन गडावरती समर्थ दिसायला लागले. आणि त्या संपूर्ण सज्जन गडामध्येच त्यांना समर्थ दिसले. तसं कैलास पर्वतावरती आजही कोणी जात नाही. म्हणतात तिथं भगवान शंकरांचं वास्तव्य, त्याची फक्त प्रदक्षिणा होते. कदाचित तोच भाव श्री कल्याण स्वामींच्या अंतःकरणामध्ये उदित झाला. आणि ते म्हणाले की समर्थ म्हणजे सगळा हा सज्जनगडच आहे. आणि म्हणून पुन्हा कल्याण स्वामी गडावरती परत गेलेले नाहीयेत. कल्याण स्वामी गडावर गेले नाहीत किंवा का नाही गेले, तर पर्वत पूजनी सर्व पावत आहे, गुरुमयेची येथे भासत हो. आत्माराम स्वामींनी लिहून ठेवलेलं आहे की हा जो पर्वत आहे ना, पर्वत हा केवळ पर्वत भासत नाहीये मला, हा मला समर्थ स्वरूप भासतोय, हा मला गुरुमय भासतोय. आणि आता त्याला कसं मी चरणस्पर्श करू, आता माझे पाय त्या गडाला कसे लावू. म्हणून श्री कल्याण स्वामी पुन्हा पुन्हा जेव्हा वळून पाहतात गडाकडं, त्यांना त्या सज्जन गडामध्येच समर्थांचं दर्शन होत आहे. असं वर्णन आहे भक्तिशास्त्रामध्ये. ते जे धाम असतं, ते धाम म्हणजे तद्रूपच झालेलं असतं. म्हणजे अयोध्या आणि श्रीराम भिन्न नव्हेत, मथुरा आणि भगवान श्रीकृष्ण भिन्न नव्हेत, पंढरपूर आणि पांडुरंग भिन्न नव्हेत, तसं सज्जनगड आणि समर्थ भिन्न नव्हेत. म्हणून त्यांना संपूर्ण तो जो सज्जनगड आहे तो समर्थ रूप भासायला लागला. कल्याण स्वामी डोमगावला परत गेले. तिथून प्रतिवर्षी ते महाशिवरात्रीच्या काळामध्ये, दासनवमीच्या नंतर लगेच महाशिवरात्र असते, त्या महाशिवरात्रीच्या काळामध्ये तिथं येत असत. सज्जनगडाला प्रदक्षिणा घालत असत. कारण काय, तर हा सज्जनगड म्हणजेच समर्थ स्वरूप आहे. जसा कैलास आहे जिथं भगवान शंकरांचं वास्तव्य आहे, त्याच भगवान 11व्या रुद्राचे अंश असलेले मारुती आणि त्यांचे कलयुगातले अवतार असलेले समर्थ रामदास स्वामी, त्यांचा हा जणू कैलासच आहे. त्यालाही कल्याण स्वामी प्रदक्षिणा करत असत. उरमोडी नदीच्या तीरावरती त्यांचं पूजन करत असत. आणि पुन्हा एकदा त्या गडाला नमस्कार करून
कल्याण स्वामी परत जात असत. ती परंपरा आजही चालू आहे. जे मठपती आहेत डोमगाव मठाचे ते परत येतात, दरवर्षी प्रदक्षिणा करतात आणि जातात. गडावर आले नाही त्याचं कारण हा भाव आहे. ह्या भावाचे ते अधिकारी होते. आमचा भाव तसा आहे का? मी जर त्या भावाचा असेल तर, पण बाकी भक्तांनी गडावर जावं. श्री कल्याण स्वामी गडावर जात नव्हते, याचं कारण असं परंपरेने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मग समर्थांचा अवतार पूर्ण झाला आणि मग कल्याण स्वामी पुन्हा समर्थ कार्यामध्ये मग्न झालेले. सन 1681 ते सन 1714 असा कल्याण स्वामींच्या जीवनाचा पुढचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये त्यांनी काय केलं तर त्याच्या खुणा आज सापडतात. त्याचं काही लेखी कुठं आपल्याला सापडत नाही. पण आपण जेव्हा गावोगावी जातो, विशेषतः मराठवाड्यात जातो, विदर्भात जातो, कर्नाटकात आपण जातो, आंध्रामध्ये जातो, तर तिथं आपल्याला जे रामदासी मठ भेटतात, रामदासी मठपती भेटतात, ते सांगतात आमचा मठ कल्याण स्वामींच्या परंपरेतला आहे. आणि शंकर श्रीकृष्ण देव समर्थ हृदय नानासाहेबांनी असं लिहून ठेवलेलं आहे, 250हून अधिक मठ श्री कल्याण स्वामींच्या परंपरेमध्ये नंतरच्या काळामध्ये स्थापित झालेले आहेत. समर्थांच्या खालोखाल, म्हणजे हे सगळे मठ समर्थांच्या खालोखालच आहेत. पण समर्थांनी जेवढी मठाची 1100 मठांची स्थापना केली, त्यांच्या शिष्यांमध्ये श्री कल्याण स्वामींनीच त्याच्या खालोखाल मठांची स्थापना केलेली आहे. मग आपण त्या परंपरेमध्ये पुन्हा अनेक सत्पुरुष निर्माण झाले. म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं अनन्यसाधारण नाव त्या परंपरेत आहे. गोंदवल्याला जो श्लोक म्हटला जातो, त्या श्लोकाची परंपरा समर्थ, कल्याण, बाळकृष्ण, चिंतामणी, रामकृष्ण, तुकाराम चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य अशी ती परंपरा आहे. म्हणजे गोंदवलेकर महाराज जेव्हा सद्गुरूंचा शोध घेत होते, तेव्हा त्यांना माहूरच्या परिसरामध्ये रामकृष्ण नावाचे सत्पुरुष भेटले, जे की कल्याण स्वामी शिष्य परंपरेतले होते. त्यांनी त्यांना तुकामाईंकडे पाठवलं. त्यामुळे त्यांची परंपरा अशी आहे. स्वामी वरदानंद भारती, त्यांचे सद्गुरू श्री दासगणू महाराज आणि त्यांचे सद्गुरू जे आहेत ते वामन शास्त्री इस्लापूरकर म्हणून आहेत, ते देखील कल्याण स्वामींच्या शिष्य परंपरेमध्ये आहेत. त्याच्यानंतर दक्षिण भारतामध्ये होऊन गेलेले नारायण महाराज हरिहर असतील, ज्यांची पुण्यतिथीची तिथी सुद्धा आषाढ शुद्ध त्रयोदशी आहे, त्यांना कल्याण स्वामींचे अवतार मानलं जातं कर्नाटकामध्ये, ते देखील या गोंदवलेकर महाराजांच्या अर्थात कल्याण स्वामींच्या परंपरेतले. आपण जर नीट डोळसपणे अनेक ठिकाणी पाहिलं तर श्री कल्याण स्वामींची जी पदचिन्ह आहेत ती सगळीकडे उमटलेली आपल्याला दिसतात. इतकं अलौकिक कार्य कल्याण स्वामींनी समर्थांच्या अवतार समाप्तीनंतर त्या परिसरामध्ये केलं. आणि हा कालावधी पण थोडा नाहीये. हा कालावधी सुद्धा जवळजवळ 33 वर्षाचा आहे. मग परंडा मठ आहे, डोमगाव मठ आहे. डोमगाव मठ हा श्रमहरणी सीना नदीच्या काठी आहे. तिथं त्यांचं वास्तव्य झालं. डोंजाला तिथं त्यांची ध्यानाची जागा आहे असं स्थान दाखवतात. तिथं त्यांचं वास्तव्य झालं आणि तो सगळा परिसर त्यांच्या त्या अस्तित्वाने भारून जाऊन तीर्थक्षेत्र बनला. आजही त्याचा अनुभव आपल्याला येतो. परंड्याला सुद्धा त्यांची जशी इथं गुहा आहे, म्हणजे इतकी साम्य आपल्याला आढळतात ना सगळ्या यांच्या जीवनामध्ये. इथं जशी गुहा आहे या आपल्या वाड्यामध्ये, तशीच गुहा परंड्याला आहे. तिथं सुद्धा असं खाली उतरायला लागतं. त्याच्यावरती सुद्धा मंदिर आहे रामरायाचं. इथं सुद्धा हनुमंताचं मंदिर आहे. तिथं सुद्धा डोंजाला ध्यानाची जागा आहे. इथं सुद्धा ध्यानाची जागा आहे. चाफळला सुद्धा अशीच एक गुंफा आहे. म्हणजे सगळीकडे त्यांनी समर्थांनी जे घालून दिली चौकट आखून दिली, सर्व प्रकारे त्याचं पालन झालेलं आहे. आणि मग तिथं त्यांनी इतके सुंदर सुंदर प्रसंग, 3-4च प्रसंग आहेत. त्या प्रसंगांचं वर्णन आहे. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. शेवटचे 15 मिनिट, मला वाटतं आपलं 7:15 सुरू झालेलं आहे. 7:15 मी बरोबर संपवतो. की एके ठिकाणी असं झालं, म्हणजे शांती शांती म्हणजे काय तर हे सगळी कल्याण स्वामी आहेत. स्वतः योगीराजे कल्याण स्वामी, त्यांचं ते सगुण रूप आपल्याला माहितीये, दाढी जटा, आणि आता ते थोडेसे वृद्धापकाळामध्ये आलेले आहेत, त्यामुळे कदाचित त्यांची ती दाढी पांढरी झाली असेल. असे हे वेदकालीन ऋषीप्रमाणे दिसणारे कल्याण स्वामी आणि त्यांचा सगळा शिष्य परिवार हा जप करत एका ठिकाणी बसलेला आहे एका वनामध्ये. एक शहाणा आला वेशधारी, त्यांनी फक्त वेशधारण केलेला आहे. त्यांनी कल्याण स्वामींच्या पायाला स्पर्श केला. बाकीचे शिष्य समाचार घ्यायला उठले, म्हणाले हा कोण उद्धट आहे जो गुरूंना पाय लावतोय. कल्याण स्वामी म्हणाले, अरे त्याला कशाला तुम्ही मारताय.
आणि वर्णन असं आहे की ते म्हणलं की झाडावरती एखादा पाखरू बसलं, झाडावरती एखादा पक्षी बसला तर त्रास होतो का? तर नाही होत म्हटले. याचा पाय लागला म्हणून मला नाही त्रास होत, असू द्या म्हटले. पण पुन्हा योगबलाचं सामर्थ्य, कल्याण स्वामींचा स्पर्श झाला आणि त्याची चित्तवृत्ती पालटलेली आहे. आणि त्याला कल्याण स्वामींनी रामनामाचा उपदेश दिलेला आहे आणि तो तीर्थयात्रेसाठी निघून गेला, असा उल्लेख या दासविश्रामधाम ग्रंथामध्ये. रामदासी नावाप्रती किती निष्ठा होती कल्याण स्वामींची. तर एकदा त्यांच्या हातामध्ये वीणा होता, वीणा. तर हा वीणा बघून कोणीतरी त्यांना म्हटलं की तुम्ही हरिदास का हो? तर आपण सगळे हरिदासच आहोत. हरिनामने मस्त पाषाण तारी, बहु तारिले मानवी देहदारी, तया रामनामी सदा जो विकल्पी, स्मरेनात कदा जीव तो पापरूपी समर्थ म्हणतात. म्हणजे हरी आणि राम ह्याच्यात भेद नाही, पण रामदासी असण्यामध्ये त्यांना किती प्रेम होतं. तर ज्या वेळेला त्यांना कोणीतरी विचारले की तुम्ही हरिदास का, त्यांनी तो पटकन वीणा ठेवून दिला. ते म्हणले मी रामदासी आहे, मी रामदासी आहे. आणि त्यांनी शिष्यांना सांगितलं अरे हा वीणा तुझ्याकडे ठेव, त्या वीणेमुळे लोक मला हरिदास म्हणतात. नाही, त्यांच्या अंतरस्थितीचे वेगवेगळे प्रसंग आपल्याला या ग्रंथांमधून सापडतात. आणि हे असं सगळं कार्य केलं डोमगाव परिसरामध्ये. फार सुंदर श्रमहरणी सीना नदीचे, जशी समर्थांनी कृष्णा नदीची आरती रचलेली आहे, तशी त्या डोमगाव आणि त्या परिसरामध्ये सीना नदी वाहते, जिला पाहून भवश्रमहरण झाले. ती श्रमहरणी असं त्यांनी नदीला नामकरण केलेलं आहे. आणि जयदेवी जयदेवी म्हणून श्रमहरणी नदीची आरती कल्याण स्वामींनी रचलेली आहे. समर्थांवर अतिशय सुंदर पद कल्याण स्वामींनी रचलेली आहेत. आपल्या सर्वांना पाठ असलेलं तो मज आवडतो, तो मज आवडतो, मम स्वामी निशिदिनी अंतरयामी, तो मज आवडतो. अक्षय पदाचा, अक्षय पदाचा, सुखदाता निरसुनी माया ममता, तो मज आवडतो. भक्ती मार्गाचा, भक्ती मार्गाचा, गजढाला चालविल्या ढाला, तो मज आवडतो. काय बोलू मी, काय बोलू मी, उपमेसी नदीसे तुळना त्यासी, तो मज आवडतो. छत्र बहुतांचे, छत्र बहुतांचे, दासांचे धामची कल्याणाचे, तो मज आवडतो. मम स्वामी निशिदिनी अंतरयामी, तो मज आवडतो. हे काव्य आहे का फक्त? तर ही त्यांच्या मनाची स्थिती होती, असं वर्णन त्यांच्या शिष्यांनी केलेलं आहे. ते काय करायचे, कल्याण स्वामी आपल्या शिष्यांना एकत्र गोळा करायचे. संध्याकाळी दिवसभराची उपासना झाली, भिक्षा झाली, अध्ययन झालं आणि गुरु शिष्य सगळे एकत्र बसायचे. आणि कल्याण स्वामी काय करायचे, तर कल्याण स्वामी सद्गुरूंचे लीला प्रसंग त्यांच्या शिष्यांना सांगायचे. आणि कधी कधी जेव्हा समर्थ प्रत्यक्ष देहरूपाने होते त्यावेळेला ते म्हणायचे अरे काय सांगायचं तुम्हाला, समर्थ वनामध्ये असतात, समर्थ गुहेमध्ये असतात, समर्थ नदीच्या काठी असतात. आणि अशा वेळेला वेळच्या वेळेला त्यांना कोण प्रसाद भोजन प्रसाद करत असेल, कोण नैवेद्य तयार करत असेल रामरायाचा, त्यांना अचानक काव्यस्फूर्ती होते रे, की कोण लिहून घेत असेल, आता मी तर इकडे आहे, आता कोण आहे त्यांच्या सेवेमध्ये काय माहिती. आणि असं निरंतर समर्थांचं स्मरण त्यांच्या अंतःकरणामध्ये असे. आणि ते त्यांच्या शिष्यांना हे सांगत असत, जगज्जीवन स्वामींना सांगत असत, शिवराम स्वामींना सांगत असत, या भीमस्वामींना सांगत असत. हे त्यांना हा छंद होता असं वर्णन आहे. एखादा शिष्य कधी चुकला, गायनामध्ये चुकला,
तरी त्यांना कधीही ते रागवत नसत. त्यांना ते कल्याण स्वामींनी त्यांच्या शिष्यांना पोहायला शिकवलं असं सुद्धा वर्णन आहे काही ठिकाणी. एखादा दरिद्री दीन दुबळा आला तरीही आले अतीत अभ्यागत जाऊ नेदी भुकिस्त यथानुशक्त्या दान देता तो सत्वगुण त्याला रामा सम मानत असत असे शब्द आहेत. आणि त्याचं कौतुक कल्याण स्वामी करत असत. एखादा कवी आहे, नवखा आहे, त्याला काही काव्य येत नाही, कुठे समर्थांचं काव्य, कुठे या नवख्या कवीचं काव्य, पण त्यांनी जर समर्थांवर रामरायावर काही काव्य केलं असेल तर त्याचा आदर सत्कार कल्याण स्वामी करत असत. म्हणजे समर्थांनी जे जे महंत लक्षणामध्ये सांगितलेले आहे ना ते सगळं या कल्याण स्वामींच्या उत्तरंगातल्या उत्तरार्धातल्या लीलांमध्ये आपल्याला सापडतं. आणि असं कायावाच्या मनोभावे सर्वही प्रकारे समर्थांची सेवा करत असत. हा सगळा कालावधी 33 वर्षाचा प्रचंड आहे. समर्थांनी ज्या वेळेला आपला अवतार पूर्ण केला त्यावेळेला त्यांच्या अस्थी ज्या आहेत त्या चाफळच्या वृंदावनामध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणजे ही भूमी किती पवित्र आहे बघा. समर्थांच्या अस्थी या डोंगराच्या पलीकडे जे चाफळ आहे त्या चाफळला समर्थांच्या अस्थी एका वृंदावनामध्ये ठेवण्यात आल्या. का ठेवण्यात आल्या तर तेव्हाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती म्हणा, काय सत्पुरुषांचे संकल्प असतात आपल्याला माहित नाही, परंतु 33 वर्ष त्या अस्थी चाफळच्या वृंदावनामध्ये होत्या. आणि त्याची सेवा त्या अस्थिरूप समर्थांची पूजा अर्चा कल्याण स्वामींचे शिष्य केशव स्वामी करत असत. आरती असेल जसं आपण आज काकड्यापासून संध्याकाळपर्यंत सेवा करतो स्वामींची, तशा पद्धतीची त्या वृंदावनाची सेवा कल्याण स्वामींचे शिष्य केशव स्वामी जे उंब्रज मठाचे मठपती होते, उंब्रज येथे त्यांनी घाट बांधला होता नदीला, त्या केशव स्वामींकडे होती. आणि मग दरवर्षी काय करायचे ते त्यांच्या गुरूंचं दर्शन घ्यायला डोंगावला जायचे. केशव स्वामींचे गुरु कोण? कल्याण स्वामी. आणि दरवर्षी ते कल्याण स्वामींना विचारायचे, महाराज समर्थांच्या अस्थींचं विसर्जन कधी करायचं? समर्थांच्या ज्या अस्थी आहेत त्या विसर्जित झालेल्या नाहीये. कल्याण स्वामी म्हणायचे, अरे थांब थोडस. काहीतरी संकेत वचने बोलत असत, काही फार स्पष्ट सांगत नसत, पण फक्त थांब म्हणायचे, थांब. मग पुन्हा हे परत यायचे दर्शन घेऊन सद्गुरूंचं, पुन्हा इथं सेवा अव्याहत चालू आहे. पुन्हा दुसऱ्या वर्षी, महाराज समर्थांच्या अस्थींचं विसर्जन. कल्याण स्वामी थांबण्यासाठी सांगत असत. अशी 33 वर्ष गेलेली आहेत. सन 1714 पर्यंत असं थांबल्यावरती काय केशव स्वामींच्या मनात आलं असेल माहित नाही. त्यांच्याही आयुष्याचा उत्तरार्ध कदाचित चालू झाला असेल, 50च्या 60च्या पुढे गेले असतील. पण त्यांना असं वाटलं की यावर्षी अधिक मास आहे आणि काही ठिकाणी वाचलेलं आहे की त्या वर्षी कुंभमेळा पण, तो कुंभ पर्वाचा पण तो कालावधी त्या वर्षी होता. तर त्यांनी काय केलं तर या वृंदावनातल्या अस्थी काढल्या. अधिक मास होता, हा अधिक आषाढ मास आहे, तो अधिक मास होता त्या वर्षी. आणि त्या अधिक आषाढ मासामध्ये आपण म्हणतो पुरुषोत्तम मास म्हणतो, जो अतिशय मोठा पर्व काळ आहे, ज्या काळामध्ये काही पुण्यकर्म केलं तर त्याचं काही पट फळ मिळतं, असं सगळं जे मानलं जातं त्या पर्व काळामध्ये अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी शके 1636 म्हणजे इसवी सन 1714 या तिथीला या चाफळमध्ये असलेल्या समर्थांच्या अस्थी केशव स्वामींनी स्वतःच्या हाताने वृंदावनातून बाहेर काढल्या. त्यावेळेला तिकडे काय चाललं होतं तर अधिक मास आहे, अधिक मासामध्ये सगळी आपण पुण्यकर्म करत असतो. तर जी परमपवित्र रामकथा आहे, जी समर्थांची आज्ञा रामकथा, ब्रह्मांड वेधून पहिला आड न्यावी. भजाया जनी पाहता देव येकू, करी बाण येकू, मुखी शब्द येकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. हे जे रामरायाची सगुण हरिकथा समर्थांनी म्हणले, मुख्य हरिकथा निरूपण, तर कल्याण स्वामी परंड्यामध्ये रामकथा सांगत होते त्याच्या आधी काही दिवस. आणि नेमकं त्या दिवशी ती रामकथा संपूर्ण झालेली आहे. अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी शके 1636 ती रामकथा संपूर्ण झालेली आहे. आणि तिथल्या परंपरेतला संदर्भ असा आहे, रामकथा पूर्ण झाल्यावरती कल्याण स्वामी समर्थांचं ध्यान करत असत.
समर्थांच्या चरणी ती कथा निवेदित करत असत की महाराज कथा संपूर्ण झाली की तुमच्या चरणी अर्पण. आणि अशी कथा झाली आणि त्यांनी समर्थांचं ध्यान केलं आणि त्यांच्या समोर आलं की समर्थ आता अंतिम प्रवासाला निघालेले. कारण वृंदावनातून त्या अस्थी केशव स्वामींनी काढलेल्या आहेत. आणि मग कल्याण स्वामींनी ठरवलं की आपली सद्गुरु माऊली प्रवासाला निघालीये. अनेक प्रवास आपण त्यांच्या बरोबर लांब लांबचे केलेले आहेत. आता आपलाही शेवटचा प्रवास त्यांच्या बरोबर का नाही करायचा. म्हणून तिथं अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशीला परंडा मठामध्ये ह्या योगीराज श्री कल्याण स्वामींनी जो त्यांचं जे योगासन आहे, प्रत्येक सत्पुरुषाचं एक आसन असतं. सिद्धासन आहे, समर्थांचं सिद्धासन होतं. तसं कल्याण स्वामींचं म्हणतात गर्भासन होतं. बाळ जसं आईच्या पोटामध्ये पाय दुमडून बसतं त्या पद्धतीने जे बसणं आहे त्याला गर्भासन असं म्हटलेलं आहे. तर कल्याण स्वामींचं गर्भासन होतं. त्यांनी तो गर्भासन युक्त प्राणायाम केला आणि प्राणनाथाचे ते उपासक होते. प्राण त्यांच्या ताब्यात होते. प्राणांचे ते स्वामी होते. त्या प्राणायामाद्वारे स्वतःचे पंच प्राण त्यांनी समर्थ चरणी विलीन केलेले. आणि श्री कल्याण स्वामींचा अवतार परंड्यामध्ये संपूर्ण झालेला आहे. योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय. परंड्यामध्ये मंगळवार पेठेमध्ये तो मठ आहे, ते स्थान आहे ज्या स्थानी श्री कल्याण स्वामींनी समर्थांचं ध्यान करत करत आपले प्राण पंचत्वात विलीन केले. थोडासा वेळ याच्यासाठी घेतोय की ते आपल्या मनात काही स्पष्टता निर्माण. कल्याण स्वामी असेच का बसलेले आहेत, तर असं मानतात की ती त्यावेळची ती मुद्रा आहे प्राणायाम करतानाची. आणि त्यांनी जे त्यांचं जे गर्भासन युक्त चित्र आहे ती त्यांची योग मुद्रा आहे. त्यांच्या मांडीला आणि गुडघ्याच्या खालपासून एक योगपट्ट बांधलेला आहे. आसन ज्या वेळेला करतो योगी ते आसन हलू नये म्हणून तो योगपट्ट बांधतात असं मानलेलं आहे. याचे दोन आपल्याला आधार सापडतात. मध्व परंपरा जी आहे दक्षिण भारतातली, त्याच्यामध्ये जे व्यासांचं पारंपरिक चित्र काढलं जातं त्याच्यामध्ये जे बसलेले व्यास आहेत ते याच पद्धतीने बसलेले व्यास आहेत. आणि दुसरं म्हणजे हम्पी जे आहे, जे शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे, त्या हम्पीला एक जगप्रसिद्ध योग नरसिंह आहे. त्या नरसिंहाचं नावच योग नरसिंह असं आहे. तो योग नरसिंह सुद्धा कल्याण स्वामी ज्या मुद्रेमध्ये बसलेले आहेत, पाय ज्या पद्धतीने बांधलेले आहेत त्याच पद्धतीने अतिशय भव्य अशी मूर्ती आहे. तर ती मूर्ती सुद्धा पायाला असा योगपट्ट बांधलेला आहे, पाय थोडेसे असे केलेले आहेत आणि तिथून तो पाय हलू नये म्हणून ते योगपट्ट बांधलेला आहे. तर तो योगपट्ट बांधून त्या योगमुद्रेमध्ये त्यांनी त्या पार्थिव देहाचा त्याग केला आणि समर्थ चरणी विलीन झाले. गंगेला जसं सरिता मिळते आणि ती समुद्रच होऊन जाते, तसं हे समर्थ चरणी कल्याण स्वामी विलीन झाले. आणि मग परंड्यामध्ये जे त्यांचं पार्थिव होतं ते पार्थिव परंड्यावरून डोमगाव येथे नेण्यात आलं. कारण डोमगाव हे ते मुख्य केंद्र होतं. श्रमहरिणी सीना नदीच्या काठी त्यांच्या पार्थिवावरती एका टेकडीवरती अंत्यसंस्कार करण्यात आले. म्हणजे कल्याण स्वामींचे शिष्य मुदगल स्वामी यांनी ते केले असं म्हणतात. आणि असं वर्णन आहे की तिकडून इकडे निरोप आले होते त्यावेळेला शिरगावला की आता तुम्ही येऊन अंत्यसंस्कार करा. तर इतकी निस्पृहता त्या काळामध्ये की ते म्हणाले की त्या मठाचे उत्तराधिकारी कोण आहेत, तर मुदगल स्वामी आहेत. म्हणून मुदगल स्वामींनी ते अंत्यसंस्कार केले. आणि मग तिसरा दिवस होता. इकडं यांनी अस्थी काढल्या आणि त्यांना स्वाभाविकपणे तिकडं पोचायला 3 दिवस लागणं स्वाभाविक आहे. घोड्यावर म्हणा, चालत म्हणा, रथातून काय पालखीतून म्हणा, 3 दिवसांनी ते पोचले. आणि नेमकं त्या दिवशी कल्याण स्वामींच्या अस्थी गोळा करण्याचा कार्यक्रम चालू होता. तिसरा दिवस जो असतो आपल्याकडं. आणि मग मात्र केशव स्वामींनी प्रचंड शोक केलेला आहे की ते म्हणतात कदाचित मी स्वतःहून माझ्या मनाने सद्गुरूंची आज्ञा न घेता अशा प्रकारचं केलं म्हणून जे घडू नये ते घडलं की काय. म्हणून कल्याण स्वामींनी देहाचा त्याग केला का काय. आणि त्यांनी शोक केला. पण झालेली घटना घडून गेली होती. आणि केशव स्वामींनी कल्याण स्वामींच्या सुद्धा अस्थी एकत्र केल्या आणि सद्गुरूंच्या आणि सत्शिष्य इकडे समर्थांचा अस्थी कलश आहे जो घेऊन ते बाहेर पडलेले आहेत. आणि दुसऱ्या अस्थी कलशात त्यांचे पट्ट शिष्य योगीराज कल्याण स्वामी
यांचा अस्थि कलश आहे. हे दोन्हीही अस्थि कलश त्यांनी घेतले आणि काशीला जाऊन ते गंगेमध्ये विलीन केलेले. म्हणजे सद्गुरू असताना तर त्यांची सर्व प्रकारे सेवा, सद्गुरू पादसेवन घडलेलंच आहे. पण सद्गुरू जेव्हा अंतिम प्रवासाला निघाले, देह सोडला, त्याही वेळेला हे गुरु शिष्य एकरूप एकत्रच गेलेले आहेत. ते म्हणतात, धन्य धन्य हे गुरु शिष्यपण, धन्य धन्य हे सेवा विधान, धन्य धन्य हे अभेद लक्षण, धन्य धन्य हे लीळा अगाध. कशा अलौकिक गुरु शिष्यपण आहे, कशा प्रकारची सेवा आहे, काय ही अलौकिक लीला आहे, याचा तर्क करता येत नाही. आत्माराम स्वामींनी तर लिहून ठेवलंय, ऐसे कोठे नाही हो वर्तले, सांगायासी ऐकायासी गोष्टी झाली. ते म्हणतात, याच्या आधी भारताच्या किंवा विश्वाच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं नाहीये आणि याच्या पुढे घडेल का नाही माहिती नाहीये. म्हणून ते म्हणतात, ऐसे कोठे नाही हो वर्तले, असं कधी घडलं नाही. सांगायासी ऐकायासी गोष्टी झाली. लोक याच्या पुढे गोष्टी सांगतील असं घडलं होतं. आणि मग पुढं कल्याण स्वामींच्या समाधीच्या तिथल्या मठपतींना दृष्टांत झाला. जेव्हा समाधीचं बांधकाम निर्माण करायचा विषय झाला, त्यावेळेला श्रमहरणी नदीच्या काठी एक सुलक्षणी कपिला गाय जिथं असेल, जिथं तिची खुर उमटतील, काही ठिकाणी वर्णन आहे की त्या शिंगाने ती उकलेल, तिथं ती समाधी शिला सापडेल. तर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभाती त्या श्रमहरणी नदीच्या काठी जेव्हा गेले, तिथं ती कपिला गाय त्यांना दिसली, तिचं दर्शन झालं आणि तिने जी खूण दाखवली, तिथं समाधीचा अखंड चिरा, समाधी शिला सापडलेली, वालुकाश्मापासून बनलेली समाधी, तिची स्थापना त्या समाधी मंदिराच्या तिथं झालेली आहे. आणि त्या मंदिराची बांधकाम सकवारबाई साहेबांनी केलेलं आहे. त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या सुनबाई होत्या आणि शाहू महाराजांच्या पत्नी, त्यांनी ते भव्य समाधी मंदिर बांधलं आणि श्री कल्याण स्वामींचा अवतार पूर्ण झाला. अशा प्रकारचं अलौकिक चरित्र श्री कल्याण स्वामींचं आहे. तिथं पुन्हा शेवटचे 2 मिनिट घेतो आणि थांबतो. त्या समाधीमध्ये तेज प्रविष्ट झालं असं सुद्धा वर्णन आत्माराम स्वामींनी केलेलं आहे. त्या अध्यायामध्ये त्यांनी एक सुंदर ओवी लिहिली आहे, वाटे इतरांना समाधिस्थ. समाधीकडे पाहायचा दृष्टिकोन काय आहे त्यांचा, का कसा असावा. ते म्हणतात की वाटे इतरांना समाधिस्थ, परिप्रत्यक्ष असती नांदत, पाहता भक्तांनी शुद्ध भावार्थे, प्रगटो न करीती सांभाळ. आत्माराम स्वामी म्हणतात, इतरांनी जर पाहिलं तर ते समाधिस्थ वाटतात, पण आपण जसे आपल्या घरात नांदतो तसे ते तिथं नांदतायत. फक्त पाहता भक्तांनी शुद्ध भावार्थे, थोडस भावार्थ जागा करून पाहिलं तर प्रगटोनी करीती सांभाळ, प्रगट होऊन सांभाळ करतात. अण्णाबुवा कालगावकरांना तिथल्या पारायणाचा अनुभव आहे. ह्या ओवीचा खरेपणा तिथं सिद्ध होतो. अण्णाबुवा कालगावकरांनी तिथं साधना केली, त्या गाभाऱ्यात त्यांना अनुभव आला. हे त्यांनी चरित्रामध्ये त्यांच्या लिहून ठेवलेलं आहे. ज्यांची समाधी इथंच आहे अण्णाबुवांची. तर असं अलौकिक श्री कल्याण स्वामींचं चरित्र आहे. इथं समर्थ भक्त शहाजी बुवा रामदासी यांनी मला बोलवलं आणि आपल्या सर्व मोठ्या मंडळींसमोर बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. त्यानिमित्ताने स्वामींच्या चरणी सेवा करण्याचा योग आला. आज उपस्थित असणारे ग्वाल्हेर मठाचे मठपती श्रद्धेय श्री उपेंद्र महाराज आणि सर्वही ज्येष्ठ श्रेष्ठ त्यांच्याबरोबर आलेले साधक मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी नमस्कार करतो. झालेली सेवा श्री सद्गुरु दत्तात्रय स्वामी, योगीराज श्री कल्याण स्वामी, सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करून शेवटचे परंपरेतले 5 श्लोक म्हणून थांबतो. कल्याणाचे नाम कल्याणकारी, कल्याणाचे ध्यान सर्वास तारी, कल्याणाचा हस्तमाथा जयाचे, चारी मुक्ती वंदिते पाय त्याचे. कल्याण होणे जरी तूज आहे, कल्याण पायी मन स्थिर राही, कल्याण वाणी पडता सुखानी, कल्याण झाले बहुसाल प्राणी. अविनाश हे नाम कल्याण ज्याचे, करी सर्व कल्याण सर्वाजांचे. समर्थे जने उतरायासी पारी, अशी ठेविली
मूर्ती कल्याणकारी श्रमहरणी तटाकी स्वामी कल्याण राजा परम दिन दयाळू नांदतो स्वामी माझा सदय हृदय ज्याचे ध्यान हे आठविता परम सफल होतो मोक्ष कल्याण हाता बहुमत मतांतरे दाटी झाली तयाचे पदी वृत्ती निवृत्ती ठेली जगज्जीवनाचा प्रभु जो वनामी नमस्कार साष्टांग कल्याण स्वामी सद्गुरु समर्थ रामदास योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय सद्गुरु श्री दत्तात्रेय स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।